2 सप्टेंबरचा GR रद्द करण्यात यावा यासाठी ओबीसीचा आज नागपुरात महामोर्चा निघत आहे। यशवंत स्टेडियमपासून तर संविधान चौकापर्यंत। मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यामध्ये सहभागी नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हा GR मान्य आहे। त्यांची आजच्या मोर्चाविषयी त्यांचे काय नेमकी भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, आज ओबीसीच्या मागणीसाठी किंवा GR रद्द व्हावा यासाठी मोर्चा निघतो आहे, तुमची काय भूमिका? नाही, माझी भूमिका मी आधीसुद्धा जाहीर केलेली आहे की आंदोलक किंवा मोर्चेकरी जो विषय घेऊन हा मोर्चा काढत आहे त्या बाबीशी किंवा त्या मागणीशी मी सहमत नाही आहे। कारण ज्या दिवशी मराठा आंदोलकांनी मुंबईकडे कूच केली आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, सर्व मराठा जातीच्या लोकांना कुणबी जाहीर करावं आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यावी, अशा प्रकारची मागणी घेऊन त्यांनी मुंबईकडे कूच केली, तेव्हा त्यांना प्रतिकार फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या महाराष्ट्रामध्ये केला। आणि आम्ही दुसऱ्या दिवशी नागपूर साखळी उपोषणाची सुरुवात करून आम्ही सातत्याने विरोध करत राहिलो आणि सरकारला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। 2 तारखेला सरकारने एक शासन निर्णय काढला। मराठा आंदोलकांचं त्यांचं समाधान झालं, त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। आम्ही नंतर त्या शासन निर्णयाचा अभ्यास केला, विधितज्ञांशी चर्चा केली आणि 2000चा कायदा अधिनियम 2012चे नियम याला जोडून तो शासन निर्णय वाचल्यानंतर या निष्कर्षावरती आम्ही आलो की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही। आणि आम्ही 4 तारखेला सरकारचे प्रतिनिधी जेव्हा आमच्यासोबत चर्चेला आले, कारण आमच्या आणखी 14 मागण्या होत्या, तेव्हा मी सर्व आमच्या ओबीसी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर समर्थकांसोबत तो GR शब्द वाचून दाखवला, त्याचा अर्थ सांगितला आणि जेव्हा सर्व लोकांचं समाधान झालं की बा या GRमुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही, तेव्हा आम्ही उपोषणाची सांगता केली। आणि एकदा मी तुम्ही भूमिका घेतल्यानंतर ते भूमिका वारंवार बदलवण्याचा माझा स्वभाव नाही आहे आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून मी ठाम आहे की या GRमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। जेव्हा आंदोलक त्यांची मागणी करतात तेव्हा प्रतिकार करायला कोणीच येत नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ एकमेव अशी संघटना आहे महाराष्ट्रात की जे लगेच दुसऱ्या दिवशीपासून प्रतिकार करते। मागच्या वेळेससुद्धा 1 महिना सतत आम्ही आंदोलन चालवलं, साखळी उपोषण चालवलं, आमरण उपोषण चालवलं, मोर्चे काढले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले, तेव्हा कोणी समोर येत नव्हतं। परंतु GR निघाल्यावरती किंवा मागच्या वेळेससुद्धा ड्राफ्ट नोटिफिकेशन निघाल्यावरती मी एकटा म्हणणारा होतो की 58 लाख नोंदी ह्या चुकीच्या सांगून राहिलेल्या गैरसमज मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण करत आहे। 99% नोंदी ह्या आमच्या जुन्या लोकांच्या आहे, 67च्या पूर्वीचे आकडे म्हणजे माहिती त्यांनी शोधून काढलेली आहे। तेव्हासुद्धा मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं, पण मी कुठेही घाबरलो नाही। मी तेव्हापासून आजपर्यंत आपल्या निर्णयावरती ठाम आहे। आज शेवटी सिद्ध झालेलं आहे की फक्त 45,000 नवीन नोंदी सापडल्या आणि त्याच्यापैकी फक्त 8,000 लोकांना व्हॅलिडिटी मिळालेली आहे। आणि म्हणून अभ्यासाअंती आपल्याला बोलावं लागते, अभ्यासशिवाय बोलता येत नाही। आणि नुसतं आता आज जे आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे सर्वांनी त्या 3-4 तारखेनंतर एकच नारा लावलेला आहे, ओबीसीचं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणू समाजाची दिशाभूल करते। कुठे संपलं? हे ओबीसीला मिळालेलं आरक्षण संविधानानुसार मिळालेलं आरक्षण आहे, संविधानाच्या कलम 340 नुसार मिळालेलं आरक्षण आहे, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित होऊन मिळालेलं आरक्षण आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला आणि मग त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। आणि म्हणून अशा प्रकारे संपलं म्हणून समाजामध्ये दिशाभूल करायचा, समाजाला आपल्याकडे आकर्षित करायचं आणि त्याचा फायदा घेऊन मोर्चा काढून आपलं नेतृत्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा, आमची संघटना तशा प्रकारचं काम करत नाही। जे सत्य आहे ते समाजापुढे मांडतो आणि संविधानानुसार केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या सोयी सवलती ओबीसी समाजाला द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने प्रयत्न करतो आणि म्हणून अशा चुकीच्या मागणीला मी कधी समर्थन देऊ शकत नाही आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजच्या या मोर्चामध्ये सहभागी नाही।
राजकीय होताना दिसतो आहे कुठे? दिसूनच येते आहे, ते आता सांगायची गरज नाही आहे, सांगायची गरज राहिलेली नाही आहे. काय सामाजिक प्रश्नाला कधी राजकीय वळण देता कामा नये. आम्ही एवढ्या दिवसापासून सर्व पक्षामध्ये असलेल्या ओबीसींना सोबत घेऊन आम्ही हे राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करत असतो. आणि म्हणून आमचं जिल्हा अधिवेशन असो, राज्य अधिवेशन असो, राष्ट्रीय अधिवेशन असो, 10 अधिवेशनं आमचं झाले. आम्ही देशातल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना आमच्या विचारपीठावरती बोलवतो, त्यांच्या समोर आमचे प्रश्न मांडतो आणि त्या सर्वांच्या मदतीने ओबीसी समाजाचे प्रश्न सातत्याने सोडवित असतो. म्हणून 58 शासन निर्णय आतापर्यंत काढण्यात आम्ही यशस्वी राहिलेलो आहोत, ज्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांना मिळतो आहे. याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही चुकीच्या मार्गाने किंवा चुकीचा संदेश देऊन समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत नाही. सर, ज्याप्रमाणे तुमची भूमिका आहे की ओबीसीचं या GRमुळे कुठेही नुकसान होणार नाही, जेव्हा की आज मोर्चा काढला जातो आहे की हा GR रद्द करण्यात यावा याच्यामुळे, त्यामुळे आता कुठेतरी तुम्हीही ओबीसीसाठी काम करता, तेही ओबीसीसाठी काम करता, अशामध्ये ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण होणार नाही की नेमकं काय? नाही, संभ्रम नाही. बघा कसं आहे, हा भोला भाबडा ओबीसी आहे. मी तेच म्हटलं की समाजामध्ये चुकीचा संदेश देऊन एक संभ्रम निर्माण करून, भीती निर्माण करून, संपलं 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 करून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे आतापर्यंत 12-13 आत्महत्या झालेल्या आहेत. अशा प्रकारची दहशत किंवा भीती समाजामध्ये कोणीही नेत्यांनी निर्माण करू नये आणि समाजाला एक बळ द्यायला पाहिजे, सामर्थ्य द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत. तुम्ही कुठल्याही प्रकारची घाबरू नका, चिंता करू नका आणि आत्महत्येसारख्या याचं शस्त्राचं वापर करू नका. जीवन हे महत्त्वाचं असते. अशा प्रकारचा संदेश प्रत्येक नेत्यांनी समाजामध्ये द्यायला पाहिजे आणि जे सत्य आहे तेच समाजापुढे मांडायला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. नक्कीच ओबीसी मध्ये संभ्रम निर्माण होणार नाही या दृष्टीने प्रत्येकाने काम करायला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.